सुनील दादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय। प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान दिला जाईल आणि त्याच दरम्यान माजी नगरसेवक सुनील पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या व्यक्तीसाठी, क्रिकेटसाठी, प्रत्येक खेळासाठी ज्याने मोटिवेट केलं। आदरणीय महेंद्र नाईक यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत। मी दादांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। महेंद्र नाईक साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर केला जातोय। आज सर्व अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय। खास व्यक्तिमत्व आज उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वच अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय। एसएन ग्रुपने पुढाकार घेतला आणि पहिल्यांदा 4 दिवसीय ही श्रृंखला रंगली गेली, त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी सर्व एसएन ग्रुपचं, सर्व सदस्यांचं मी आभार मानतोय या स्पर्धेच्या निमित्तानं। आदरणीय सूरजदादा म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान मी पुन्हा एकदा दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। सूरजदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान करणं गरजेचं आहे, कारण की त्यांचेच पिताश्री स्वर्गीय अनंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा देखील पाहायला मिळाली आणि आज त्यांचा शुभ सन्मान देखील पाहायला मिळतोय। भरपूर योगदान त्यांचं देखील राहिलंय आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे। या अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान देखील या मंचावर केला जातोय। थँक्यू व्हेरी मच। सर्व मामा परिवार उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत। सगळ्याच मामा परिवारांचं देशभरातून खास ही स्पर्धासाठी आणि धीरज आपल्या भाच्याच्या वाढदिवसानिमित्ताने इकडे उपस्थित आहेत। सर्व मामा आपण या सगळ्यांचा एकत्र सन्मान आपण करणार आहोत, त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय। ऑलरेडी झालाय। आज त्यांचं देखील मनोगत ऐकूया या स्पर्धेच्या निमित्तानं। आज दारावे गावचं क्रिकेट आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजतंय आणि आज तुमच्या उपस्थितीमध्ये आपण देखील मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतोय। हॅलो, आज या ठिकाणी कैलासवासी यशवंतराव चव्हाण मैदानामध्ये स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे स्मृती चषक क्रिकेट मॅच, रबर मॅच या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये मला वाटतं बऱ्याच संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला। बरेचसे नामवंत आयकॉन या ठिकाणी या मैदानात खेळून देखील गेले आणि आपल्या खेळाचं प्रदर्शन देखील या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं ना। आज या स्पर्धेचा सांगता समारंभ, बक्षीस वितरण समारंभ या अंतिम सामन्यामध्ये मला वाटतं धारावे गावचे दोन्ही संघ या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये आले। मी सर्वप्रथम धारावे सर्व खेळाडूंचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचं कारण एकच आहे की या यशवंतराव चव्हाण मैदानामध्ये जी प्रॅक्टिस ते करत असतात, दशरथराव अतिशय मन लावून या ठिकाणी ते खेळत असतात। मग ते 40+ असतील, आमचे यंगचे सर्व मच्छिंद्र स्फूर्ती क्रिकेट असेल आणि अनेक खेळाडू असतील, अतिशय मन लावून आणि मेहनत घेऊन या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण क्रिकेट मॅचमध्ये खेळतो, मी बऱ्याच वेळा त्यांचं खेळताना त्यांचं प्रेक्षण पाहिलेलं आहे का अतिशय तळमळीनं। मग त्यामध्ये आमचे विकी बॉलर असतील, आमचे भोईर असतील,
धीरज भोईर असतील, सचिन यांचं कॅप्टन आणि सर्व खेळाडू अतिशय तनमनाने या ठिकाणी खेळत असतात आणि त्याचंच कारण आज श्रेय म्हणजे या ठिकाणी धारावी संघ दोन्ही बाजूने या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी प्रवेश करून त्या ठिकाणी हा सामना देखील झालेला आहे. या मैदानामध्ये सातत्याने काही अडीअडचणी निश्चितच असतात. बऱ्याच वेळा खेळाडूंकडे मलाही सांगण्यात आलं हे मैदान थोडं अपुरं जरूर पडतं, परंतु ज्या वेळेला फिफाची मॅच या ठिकाणी फुटबॉलची मॅच या ठिकाणी दशरथ या ठिकाणी आले आणि त्यावेळेला हे ग्राउंड त्यांनी निवडलं. डी.वाय. पाटीलमध्ये ते फायनल मॅचेस होत्या, पण प्रॅक्टिससाठी जवळजवळ 13 प्रदेशातील संघ या ठिकाणी खेळले गेले. त्यावेळेला त्यांनी हे ग्राउंड निवडताना आम्ही त्यावेळेलाही विरोध सर्व खेळाडूंनी 40+ असतील यंगचे असतील त्यावेळेला त्या ठिकाणी विरोध केला होता आणि त्यांना ह्या ठिकाणी ह्या मैदानामध्ये ह्या जागेमध्ये त्यांना ते मैदान करावं फुटबॉलचं असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि ते त्याने ऐकले देखील आणि सुरुवातही कामाला झाली ती या पट्ट्यामध्ये आणि तो पट्टा क्रिकेटसाठी ठेवण्यात आला होता. परंतु काय झालं, ज्या वेळेला ती क्रिकेटचे फुटबॉलची जी टीम आली, त्या असोसिएशनचे सर्व सदस्य आले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पूर्व पश्चिमी दिशा फुटबॉलला नको, कारण हवेचा जो मारा असतो त्यामुळे बॉल हा इकडे तिकडे जाऊ शकतो, म्हणून पूर्व पश्चिम न होता उत्तर दक्षिण या ठिकाणी जागा असली पाहिजे. त्यामुळे पुन्हा हे कॅन्सल करून त्या ठिकाणी ते पुन्हा घेतलं आणि त्यावेळेला वेळ फार कमी होता. ऑक्टोबरमध्ये त्या मॅचेस होत्या आणि मेमध्ये ते काम सुरू केलं होतं आणि पावसाळा देखील होता आणि घाईघाईने ते फुटबॉलचं मैदान केलं गेलं आणि त्याच वेळेला हेही मैदान पालखेडे आपल्या क्रिकेटसाठी करून दिलं. अशा तऱ्हेने हे काम होत असताना याच्यामध्ये अनेक अडचणी देखील आहेत. खेळाडूंनी बऱ्याच वेळा तक्रारी देखील मला सांगितली, या स्टेजवर आपल्याला शेड उभारण्याचं टेंडरही झालेलं आहे, या पुढच्या हप्त्यात ते टेंडर ओपन होणार आहे आणि लवकरच या ठिकाणी या शेड चांगल्या पद्धतीचा शेड या ठिकाणी उभा राहणार आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृह या कोपऱ्यामध्ये आपण घेतलेलं आहे, त्याचंही टेंडर झालेलं आहे आणि तेही पुढच्या हप्त्यात टेंडर ओपन, आचारसंहिता असल्यामुळे टेंडर सगळे थांबवलेले आहेत आणि ते या ठिकाणी पुढच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी ओपन होऊन लवकरात लवकर या ठिकाणी ते कामाला देखील सुरुवात आहे आणि त्यामुळे खेळाडूंची जी गैरसोय होते स्वच्छतागृहाची ती या ठिकाणी या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लागलं आणि अनेक वेळेला जे अडीअडचणी असतात हा पोल अतिशय घातक आहे. मी बऱ्याच वेळा या ठिकाणी मी शहर अभियंता असतील, आयुक्त असतील, विद्युतचे अधिकारी असतील त्यांनाही या ठिकाणी आणून प्रत्यक्ष दाखवलं. काही वेळा मी फोटोही दाखवले, तर शूटिंगही दाखवल्या. म्हटले तो जो पोल आहे तो मेन फिल्डिंग आहे, ज्या वेळेला तिचा फिल्डर असतो त्याचं लक्ष फक्त त्या बॉलवर असतो, ते पोलवर नसणार आहे आणि ज्या वेळेला तो त्यावेळेला पोलला धडकेल त्यावेळेला फार मोठा अपघात होईल, घात होईल, म्हणून मी त्यांना वारंवार सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. त्यांनी सांगितलं आम्ही रबर आपलं पंच हे लावून आम्ही देतो. म्हटलं अजिबात नको, ते बाउंड्री तुम्ही बाहेर कुठेही लावा, तुमचं ते वरचं ते काय सेटिंग असेल ते तुम्ही वरच्यावर सेटिंग करू शकता. त्यावेळेला शहर अभियंता आता देसाई साहेब ते रिटायर झाले, आता अग्रवाल आले, ते त्या ठिकाणी होते. त्यांनी आता शहर अभियंता तेच असल्या कारणाने ते निश्चितच हेही आपण काम लवकरात लवकर करू असे या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मैदान उपलब्ध कसं होईल, सुविधा कशा सर्वांना मिळतील या दृष्टिकोनातून मी नगरसेवक त्या असताना त्या ज्या वेळेला आपण काम केलेलं आहे. त्या ठिकाणी समोर फुटबॉलची याची व्हॉलीबॉलची मागणी होती, त्यावेळेला व्हॉलीबॉलचे देखील या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. लेदर बॉल त्या ठिकाणी स्पर्धा या आपण खेळता यावं, प्रॅक्टिस करता यावी. लेदर प्रॅक्टिस देखील करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेली आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी या यशवंतराव चव्हाण मैदानामध्ये मी सर्व धारावे गावातील खेळाडूंचं भाग्य समजेन की चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मैदान आपल्याला उपलब्ध झालं, आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत आणि यशाचे जे आपण शिखर गाठलेले आहे ते सदैव पुढे चालत ठेवत आला आहात. त्यामुळे धारावे गावचंही नावलौकिक आपण आपल्या संघाच्या माध्यमातून सातत्याने करत आहात. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं मनापासून मी
ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि या स्पर्धेचे आयोजन ज्यांनी केलेलं आहे त्या सर्व आयोजकांचं मी मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करून जे संघ या ठिकाणी खेळले त्यांचे देखील मनापासून या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार आणि अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच साहेब. आज तरुणांना खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तुम्ही प्रेरणा दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. विनय कांबळे साहेबांना विनंती करतोय की आज तुमची उपस्थिती देखील आम्हाला प्रेरणादायी आहे. तर आज त्यांच्या उपस्थिती देखील त्यांना विनंती करतोय की आज या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल आपण संबोधित करावं. धन्यवाद. आणि प्रथमतः मी उपस्थित मान्यवर आणि सर्वात प्रथमतः मला सांगायचं आहे की SN ग्रुप धारावे आयोजित स्वर्गीय अनंत म्हात्रे अण्णा 2024 चषक आपण आज हे ठेवलं आहे. प्रथमतः आपण असं ठेवलं असं मला कानावरती आलं. पण मी सांगू इच्छितो की मी आता पहिल्यांदा ह्या रांगेत बसलेलो आहे 20 वर्षापासून. म्हणजे आता साहेब आपले जेव्हा 40sमध्ये खेळायचे तेव्हा आम्ही 20मध्ये खेळायचो. सो आज तो एक अनुभव आणि तो आनंद वाटतोय की आज मी साहेबांबरोबर बसलो आहे आणि आज बक्षीस वाटतोय, बक्षीस देतोय, याबद्दल मला खरंच कौतुक वाटतंय. आणि सांगायचं म्हणजे माझ्याकडे आता काही शब्द नाही आहेत कारण की अचानकपणे मी आलो. आता मी विमानाचा प्रवास करून इकडे आलेलो आहे त्यामुळे माझ्या डोक्यात भरपूर काही विचार होते ते सध्या आता उमजत नाही आहेत. पण तुमच्या सर्वांचा आभार. आणि जसं आता साहेब बोलले त्या पद्धतीने की आमचा हा एक पॅशन आहे, आमचा हा क्रिकेट प्रेमींचा हा आमचा विरंगुळा नाही तर आमचा हा आनंद आहे. आणि आम्ही तुमच्याकडनं हीच अपेक्षा करतो. माझे सगळे मित्रपरिवार जे काय आहे जे क्रिकेट खेळत आहेत आणि ज्यांना आवड आहे त्यांच्या वतीने मी सगळ्यांना त्यांच्यातर्फे मी आपल्याला बोलतो की लवकरात लवकर आपल्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेतच आणि ह्या अपेक्षा तुम्ही पुऱ्या कराल हे आम्ही आता शब्द येत नाहीत माझ्याकडे त्या गोष्टीचे. आणि एवढंच बोलतो आणि सर्व क्रिकेटप्रेमींना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. स्पेशली मयूर, धीरज, नावं घेतले, सचिन, मला नाव आता थोडंसं हे होतं आहे वाटलंच मी नावं. सो धीरज, कामेश नाईक, धीरज भोईर, संदेश नाईक, मयूर म्हात्रे, बिपिन म्हात्रे, सचिन म्हात्रे, नितीन नाईक, नंदेश नाईक आणि विजेते संघ धारावे संघ, परत दुसरे धारावे संघ, तिसरे U22 कुक्षेत्र आणि चौथं ऐरोली कोळीवाडा. भरपूर काही बोलायचं आहे पण आता सध्या माझी तेवढी मनस्थिती नाही आहे त्यामुळे सगळ्यांना मी आता इकडून निरोप घेतो. आणि तुम्हाला सर्वांना विजेत्या संघाला जे खेळले ज्यांनी सहभाग घेतला त्यांनासुद्धा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. माझा जो माझा परिवार आलेला आहे, मित्रपरिवार आलेला आहे त्यांच्याकडनं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच साहेब. आपलं मनोगत आम्ही ऐकलं आणि ज्या व्यक्तींच्या नावावर ही स्पर्धा आहे त्यांचा सुपुत्र आज उपस्थित आहेत आणि सूरज दादा यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील आज या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण की आठवण आहे, कारण की अनंत म्हात्रे साहेबांनी जे काही कार्य केलंय, जे काही क्रिकेटसाठी आणि समाज कार्यामध्ये आपलं योगदान दिलंय त्यांच्याच आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा आहे. काय वाटतंय आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम आयोजकांचे आणि माननीय व्यासपीठ यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, प्रथमतः अशी स्पर्धा बघितली आणि मला खूप आनंद झालेला आहे. अशी स्पर्धा दरवर्षी हो ही माझी इच्छा आहे. दादा आहेत, मित्रपरिवार आहे, साहेब आहेत, नाना आहेत, साहेब आहेत, असाही आम्हाला प्रतिसाद द्या, सपोर्ट करा. आम्ही नेहमी ही स्पर्धा पाहायला उत्सुक राहू. ज्या प्रकारे युवक भागेश नाईक, धीरज भोईर ज्या प्रकारे खेळतायत असा खेळ मी माझ्या आयुष्यात कधी बघितला नव्हता. लहानपणी भावांसोबत जायचो क्रिकेट बघायला तेव्हाही नव्हता बघितला. काय टॅलेंट घेऊन आलेले आहेत, यांचा टॅलेंट अजून आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच सूरज दादा म्हात्रे. बघा, विशेष सन्मान आपण करणार आहोत. जो युवक आहे गेली 4 दिवस पाऊस येतोय, ऊन येतोय, त्या पावसामध्ये उन्हामध्ये जेव्हा षटकाराच्या बाहेर चेंडू जातो त्यावेळेस तो चेंडू परत आणण्याचं काम एक पडद्यामागचा हिरो जो कोण असो त्या हिरोचा सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे. या वासूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक टी-शर्ट त्याला परिधान करून आपण जाणार आहोत. पाऊस असेल, ऊन असेल, या सगळ्याची तमा न बाळगता या वासूने जे काम केलंय
आणि अगदी बॉय म्हणून विशेष त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनय कांबळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या वासूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असे घटक स्पर्धेसाठी खूप महत्वाचे असतात. असे घटक या स्पर्धेसाठी योगदानासाठी महत्वाची भूमिका बजावतात आणि वासूने ते केलंय त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. पडद्यामागचा हिरो आज त्याचा शुभ सन्मान करणं SN ग्रुपला कर्तव्य पात्र आहेत म्हणूनच त्यांचा शुभ सन्मान देखील केला जातोय. थँक्यू व्हेरी मच वासू. आणि वासू सारखे असे असंख्य खेळाडू असतील जे आज क्रिकेट मात्र मैदानाच्या बाहेर काम करतात पण एक दिवस वासू सारखे अनेक खेळाडू हेच मैदान धारावे गावासाठी गाजवत असताना दिसतील. थँक्यू व्हेरी मच. चला प्रेझेंटेशन सेरेमनीला सुरुवात करू. मी नितेशजी भोईर यांना विनंती करतोय की आपण पुढचं प्रेझेंटेशन करावा. नाही नक्कीच विघ्नेश सर, त्या अगोदर अजून एक विशेष सन्मान आपण जरूर करूया. गेले 4 दिवस या स्पर्धेला आपण ऑर्गनाईज केलं. बिपिन म्हात्रे हा एक पुन्हा एकदा ऑर्गनाईज कमिटी मेंबर्सपैकी एक सदस्य आणि त्यांचाही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतो. आम्ही त्यांना बिपिनला विनंती करू की बिपिन आपण पुढे यावं. त्याचबरोबर मंडप अँड डेकोरेशन्सचे व्यवस्थापक त्यांचाही विशेष सन्मान आपल्याला करायचा आहे. आम्ही जरूर विनंती करू की विद्याधरजी म्हात्रे यांना आम्ही विनंती करतोय की आपण ही पुढे यावं. विद्याधरजी म्हात्रे आणि बिपिन म्हात्रे ही संपूर्ण मंडप व्यवस्था अर्थातच हा शामियाना ज्यांनी सजवला याला मेंटेन ठेवलं. 4 दिवस आपण या शामियानाच्या अंडर खरं तर वास्तव्य करतोय आणि 4 दिवस या स्पर्धेला आपण फार छान रंगवलं सुद्धा. आज त्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि या काही आठवणी आपण फोटोग्राफीच्या माध्यमातून खरं तर परमानंट आपण कैद करतोय. हे फार छान जेस्चर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आमच्या समवेत या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान आमचे खरं तर मार्गदर्शक जरी म्हटलं तरी चालेल, ज्यांच्याकडनं आम्ही बरंच काही शिकत असतो. मराठी भाषा आणि या मराठी भाषेमध्ये खरं तर ज्यांचं एक जबरदस्त प्रभुत्व आहे, विघ्नेश मडवी सरांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करू की आपण आमच्या समवेत या. तत्पूर्वी बिफोर वी विल मूव फॉरवर्ड अँड रिझ्यूम द मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, we will truly thankful all those who has contributed as umpires, as commentator, as a scorer, as a support staff. म्हणजे ज्यांनी आपल्याला सहकार्य दिलं पंच म्हणून. सर्वप्रथम पंचांची भूमिका ऑफिशियल लेजंड उदयजी तांडेल सर जर का उपस्थित असतील तर या आपण आपला सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. त्याचबरोबर गुरुनाथजी पाटील सर जर का आपण असाल तर आपण या. तानाजी काका जर का असतील तर या. त्यानंतर आपण मुख्य समालोचक आज ज्यांच्या खरं तर मार्गदर्शनाखाली आम्ही लहानाचे मोठे झालो, आमच्या हातामध्ये ज्यांनी हा मायक्रोफोन सोपवला असं आम्ही जरूर म्हणतो, आमचे गुरुवर्य, मराठी शब्द आणि मराठी शब्दांचे शब्द सम्राट. आज ही महत्वाची बाब, या स्पर्धेची ग्लोरी, या स्पर्धेचं ग्लॅमर आणि या स्पर्धेचं वैभव वाढवणारे समालोचक म्हणजे महाराष्ट्राचे हास्य सम्राट, शब्द सम्राट सन्माननीय दशरथजी पाटील सरांचा सन्मान बड्डे बॉय धीरज भोईर यांच्या वतीनं आपण जरूर करतोय. त्यानंतर आम्ही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करत असतो, नवी मुंबई ही स्वच्छ क्लीन सिटी आहे आणि अर्थातच नवी मुंबई सिटीला बिलॉंग करत असताना आगरी आणि कोली आणि आगरी कोल्यांची ही नवी मुंबई खरं तर हा आगरी आवाज गेले कित्येक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय. आज या गोष्टीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मेलोडियस व्हॉइस ऑफ नवी मुंबई विघ्नेश मडवी सरांचा सन्मान आपण करतोय. नवी मुंबईचे स्वप्नील जोशी म्हणून त्यांची एक विशेष ओळख सुद्धा आहे. इतका हँडसम हा चेहरा, हँडसम मोस्ट आणि वन ऑफ द मेलोडियस व्हॉइस ऑफ नवी मुंबई आणि सर्व खरं तर घटकांसोबत समावेशक असा हा खरं तर समालोचक, निवेदक आणि मी म्हणेन उत्कृष्ट असे मराठीचे सूत्रसंचालक आज विघ्नेश मडवी सरांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आपल्याच खरं तर गावातील एक नवीन उदयास आलेला हा चेहरा जो नेहमी आमच्या समेत कटिबद्ध राहिला आहे ॲज अ स्कोरर म्हणून ज्यांची नेहमी भूमिका असते, सोहेल गुरुनाथ
नाईक यांना आम्ही इन्व्हाइट करू की प्लीज कम. अँड आम्ही आयोजन कमिटीला विनंती करू की आपल्या पवित्र शुभ हस्ते सोहेल नाईक यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. 4 दिवस स्पर्धा आम्ही पाहिल्या, अनेक मॅचेस झाल्या, कोणतीही चूक नाही. खरं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता फार छान आहे. आणि स्कोरर म्हणून ज्यांनी अप्रतिम भूमिका बजावली ते सोहेल यांचा सन्मान आपण करतोय. समित पाटीलला सुद्धा आम्ही इन्व्हाइट करू. समित या, तुमचाही सन्मान आम्ही जरूर करतोय. ॲज अ स्कोरर म्हणून ज्यांनी छान भूमिका बजावली, आम्हाला साथ दिली. DJ गंगेश आज असतील तर या आपण. आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली, आज क्लीन नीट अकॉस्टिक साऊंड सिस्टम ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केली, त्यांचा सन्मान या व्यासपीठावर आपल्याला करायचा आहे. धीरज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय. गंगेश नंदेश यांच्याकडनं आम्ही जरूर विनंती करू. नंदेश, तुमचे ऋणानुबंध फार छान आहेत, हरकत नाही. DJ मनोज यांना आम्ही विनंती करू की आपण हे या. थँक्यू वन मोर टाइम. अँड पुढचा सन्मान आम्ही करू. अर्थातच मयूरजी म्हात्रे सर कुठे आहेत? मयूर म्हात्रे सर इकडे आहेत का व्यासपीठावर? 4 दिवस ज्यांनी विघ्नेश सर क्रिकेटच्या इतिहासामध्ये, आम्ही तरी गेले काही वर्ष आहोत परंतु विघ्नेश सर गेले कित्येक वर्ष आहेत, प्रत्येक टीमला मोफत जेवण देणं हे कधी घडलं नाहीये. आणि रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये इट्स नेव्हर हॅपन एव्हर. आज ते आम्हाला पाहायला मिळालं. आणि अर्थातच आगरी तडका धाबाचे प्रोप्रायटर मयूर म्हात्रे यांना मी विनंती करू की या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण धीरज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करू. आज येस, डेफिनेटली, कारण की 4 दिवस लज्जतदार जेवण आणि प्रेक्षक, त्याचबरोबर संपूर्ण टीम आणि आयोजन कमिटीसाठी मयूर म्हात्रे आगरी तडका या ढाब्याचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केली. अन्नदान हे श्रेष्ठदान मानलं जातं आणि आज त्यांनी जे केलं त्याबद्दल SN ग्रुपच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. आणि अजून एक सन्मान आहे, ज्या आवाज सध्याच्या घडीला मागणीचा आहे, ज्या आवाजाने सध्याच्या घडीला स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आहे आणि मराठी आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणारे याच करावे गावातील भूमिपुत्र आमचे परम मित्र नितेश भोईर सरांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे या आवाजासाठी. सध्याच्या घडीला अनेक नामांकित स्पर्धेमध्ये हे आवाज सातत्याने आपल्याला ऐकायला मिळते. असे मेलोडीज आणि एक अभ्यासू समालोचक नितेश भोईर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं 2 दिवस या आवाजाने खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. अशी एक व्हॉइस ऑफ नवी मुंबई मिस्टर नितेश भोईर यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद. पुढचं सूत्र सांभाळण्यासाठी मी नितेश भोईर यांना विनंती करतोय. ओर टू नितेश भोईर. धन्यवाद. थँक्यू सो मच. फार खरं तर प्रेम मिळालं. गतवर्षी आम्ही खरं तर पहिली स्पर्धा दारावे या पंचक्रोशीमध्ये कव्हर केली. यावर्षी ही आमची दुसरी स्पर्धा, पण प्रचंड खरं तर आमच्या आवाजाला पसंती मिळाली आणि पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि अजून एक प्रेमाचा हा तिसरा साक्षीदार म्हणजे चहा. आणि आम्हाला चहाचं खरं तर आस्वाद देणारे आमचे यशवंतजी भोईर, अतिशय शांत, संयमी आणि स्मितभाषी असे यशवंतजी भोईर यांचा सन्मान आम्ही करतोय. फार कमी बोलणं हा त्यांचा स्वभाव आज आम्हाला पाहायला मिळाला आणि फार खरं तर छान, अगदीच आयुर्वेदिक चहा आमचे दशरथजी पाटील म्हणतात, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. आम्हाला चहा पाजणारे असं आपण म्हणूया. त्यानंतर तेजस बांदल यांचं मनापासून आभार. त्यांनी आपल्याला प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून एक खरं तर ब्रँडेड जर्सी हरिकेन स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला खरं तर पुरस्कृत केली. त्यांचंही मनापासून आभार. आज ते मला वाटतंय इथे उपस्थित नाही आहेत. सो आणि साहुल अण्णा यांच्या माध्यमातून एक आपल्याला बॅग पुरस्कृत केली गेली, त्यांचंही मनापासून आभार. हरिकेन स्पोर्ट्सच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि सिक्सर किंग यांच्यासाठी एक पावसाळी रबर बॉल या फॉर्मॅटमधली एक बॅटसुद्धा त्यांनी पुरस्कृत केली आहे. त्यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार. आणि आकाश स्पोर्ट्सचे दीपकजी शिंदे
यांचेही मनापासून आभार, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक बॅट सुद्धा पुरस्कृत केली गेली आहे. विघ्नेश सर, कॅन यू जॉईन विथ अस? आपल्याकडे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीज, सिक्सर किंग, चतुर्थ, तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांक अशी 8 ते 9 बक्षिसं आहेत. आणि संदीप स्मृती खरं तर त्यांच्या आठवणीनं आज मी म्हणेन एक बॅट आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे. सुयश सरांचं सुद्धा आम्ही खरं तर मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करू. आणि जसं बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करू तत्पूर्वी आपण नेहमी दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवतो, एकदा आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवूया. गावदेवी युवा प्रतिष्ठान धारावे अनंत म्हात्रे स्मृती चषक आणि एक सक्सेसफुल टुर्नामेंट आपल्याला नुकतीच संपन्न होताना पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेचा काही क्षणामध्येच आपण करतोय मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याची सुरुवात. अँड द फर्स्ट अनाउन्समेंट इज बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. आणि नामांकन मध्ये अनेक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. आउटस्टँडिंग आउटफील्ड ॲज अ आउटफिल्डर, huge efforts putting together as a fielding unit, Kukshet under 22, who will be? Of course, Jai Thakur. सुनीलजी पाटील साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला करायचा आहे. गुड एफर्ट्स अँड क्रिकेट इज अ गेम ऑफ कलेक्टिव्ह एफर्ट्स पुटिंग टुगेदर फॉर प्राइज मध्ये आले. एकदा जोरदार टाळ्या जय ठाकूर साठी. आउटस्टँडिंग फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अनंत म्हात्रे स्मृती चषक 2024. अँड द नेक्स्ट अनाउन्समेंट इज बेस्ट बॉलिंग अनालिसिस. उत्कृष्ट गोलंदाज. या खरं तर रेस मध्ये 3 ते 4 गोलंदाज होते, 3 ते 4 खेळाडू होते, परंतु या स्पर्धेमध्ये ऑन द टॉप ऑफ द टेबल उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन जात आहे ऐरोली टीमचा, ज्यानं 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा रबर बॉलच्या इतिहासामध्ये खरं तर डिफेंड केल्या. तो इथे नसणार कदाचित. ऑन बिहाफ जर का त्याचा कोणी मित्र असेल किंवा बॅचमेट कॉलेजमेट जर का असेल तर लगेच आपण या. मला वाटतंय मिस्टर 50 अभि जोशी आहे. मनोज चव्हाण टीम आहे ऐरोली कोलीवाडा. जबरदस्त वैविध्यपूर्ण ही गोलंदाजी. उत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन आम्ही दशरथजी भोईर यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यासाठी आपण यावं. अभि जोशी इज कलेक्टिंग द ट्रॉफी ऑन बिहाफ ऑफ मिस्टर मनोज चव्हाण. थँक यू अभि being with us. नेक्स्ट अनाउन्समेंट इज बेस्ट बॅटर. सिट्ट्या टाळ्या सगळ्यांना वाजवायला आवडतात. धुंद फलंदाजी ज्यांच्या आपण कालही पाहिली, आजही पाहिली, गेली कित्येक वर्ष पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये खरं तर ज्याच्या नावावर मोठमोठे चषक, मोठमोठे खरं तर मी म्हणेन अनेक नामांकन आपल्याला पाहायला मिळालेत. आणि दारावे गावातील या दाराव्या गावच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. बेस्ट बॅट्समन हु विल बी? देर इज सायलेन्स. वेअर देर इज अ सायलेन्स देर इज वन नेम वी आर प्राऊड टू बी. सन ऑफ अ सॉइल, दारावेचे सुपुत्र मिस्टर भावेश नाईक. 115 धावा ही बॅच आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर एक ट्रॉफी. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू आमचे सन्माननीय प्रल्हादजी म्हात्रे साहेबांनी पुढे यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते भावेश नाईक, यंग ब्रिगेड, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर, ज्याच्या नावेकार आहे, ज्यानं अंडर 22 चॅम्पियनशिप पटकावली, नेतृत्व केलं आणि दारावे संघाचं उद्याचं भविष्य म्हणजे भावेश नाईक. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स भावेश. सो विल नॉट कीप एनी मोर सिक्रेट.
cricket is a game where we always clap for sixes. जिथे आपण षटकारांचं अप्रतिम कौतुक करत असतो. याने इतके षटकार मारले, त्याने तितके षटकार मारले, कारण एंड ऑफ द डे चौकार मारणाऱ्यांची फार काल, खरं तर दीर्घकाल प्रेक्षक मायबाप आठवण ठेवत नाही, कारण तर ही मी म्हणेन खंत आहे. परंतु या स्पर्धेमध्ये जो जास्तीत जास्त षटकार मारेल त्या खेळाडूला आपण एक नामांकन देतोय. एक आहे बॅट आणि त्याच्यासोबत आहे अट्रॅक्टिव्ह ॲक्लरिक ट्रॉफी. 1-2 नव्हे तर संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 मॅचेस खेळत असताना 17 षटकार ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. सिक्सर किंग मिस्टर वन अँड ओनली भावेश नाईक. महेंद्रजी नाईक यांना मी विनंती करू. महेंद्रजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. सो वन एखादा असा खेळाडू ज्याच्या नाव हॅलो चेक. पुढचा अनाउन्समेंट आम्ही करतोय. द नेक्स्ट अवॉर्ड इज मॅन ऑफ दी सिरीज. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्याचा जबरदस्त हतखंडा अर्थातच डॉमिनॉन्स आपल्याला पाहायला मिळाला, वर्चस्व ज्याचं आपल्याला पाहायला मिळालं, अशा खेळाडूला आपण उत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर म्हणून नामांकन देतोय. त्याच्यासाठी एक बॅट आहे, एक चमचमती ट्रॉफी आणि त्याचबरोबर आमचे ईगल बॅग्सचे प्रोप्रायटर साहुल अण्णा यांच्या वतीनं एक खरं तर बॅग सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मालिकावीर ची ही ट्रॉफी आज ज्या खेळाडूला जाणार आहे, खरं तर मी असं म्हणणार नाहीये की इट्स लकी, इट्स ऑल युअर एफर्ट्स. तुमची जी प्रचंड मेहनत आहे त्या मेहनतीला निसर्ग न्याय देतं असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याचा आहे आज जन्म दिवस, धीरज भोईर, ज्याच्या बॅटमधनं धावा आपल्याला पाहायला मिळाल्या किती तर 107, ज्यानं 2 मेडन्स अर्थातच 2 षटकं निर्धाव फेकली आणि खुल्या गटामधनं ज्यानं 4 विकेट संपादित केले. ओव्हरऑल 107 धावा विथ द बॅट, 2 मेडन विथ द बॉल, an outstanding fielder, a proud of Dharavi, Mr. Dheeraj, Mr. 360 will be announced as man of the series. आम्ही या 3 मान्यवरांना विनंती करू. नितीन जी नाईक आणि सुनीलजी पाटील सर, त्याचबरोबर विनयजी कांबळे सर, आपण तिघांनी खरं तर या 3ही मान्यवरांना मी विनंती करू की आपण आपल्या संयुक्त हस्ते ही ट्रॉफी, ही बॅट आणि ही बॅग आपल्याला पुरस्कृत करायची आहे. नितीनजी नाईक, सुनीलजी पाटील आणि विनयजी कांबळे. क्या बात. बटे बॉय असंच राहा, बरं वाटेल. कसं वाटतंय खेळ करत असताना? आज तुझा जो सन्मान झाला, आज तुझा बर्थडे, जन्मदिवस, आणि आज चमकलास ॲज युजल. वन मोर टाइम बिग हँड ऑफ अपलॉड प्लीज फॉर धीरज भोईर. धन्यवाद सगळ्यांचं. सगळ्यांनी टुर्नामेंटला हातभार लावला आणि 3-4 दिवस जी सगळ्यांनी मेहनत केली, सगळे ऑल ओव्हर म्हणजे कमिटीपासून जे सगळे इथं बसलेले खेळणारे सगळ्यांचं धन्यवाद बोलतो की ही टुर्नामेंट सक्सेससाठी तुम्ही जे आम्हाला हेल्प केली त्यासाठी थँक्यू. आणि
म्हणजे आज विचारच नव्हता खेळायचा, कारण की आयोजन एवढं होतं की पाहुणे बिवणे येत होते, तर म्हणजे खेळायचा विचारच नव्हता. पण सगळे टीम बोलले ते खेळ, सचिन नाईक पण नाही, तर खेळलो. आणि आज चांगला बड्डेच्या दिवशी अशी मला बॅटिंग होईल म्हणजे एक वाटलं नव्हतं, पण ती झाली काय माहिती अचानक. ग्राउंडचा तर सपोर्टच होता, टीम पण थँक्यू हे आले टायमाबद्दल. आणि ही सगळ्यांची ट्रॉफी म्हणजे सगळ्यांना मी डेडिकेट करतो. ही बड्डे फक्त माझ्यासाठी नाही, तुमच्यामुळं झालं हे सक्सेस, तर ते झालं नसतं. आणि तुम्ही असंच प्रयत्न सपोर्ट करा आणि सदैव प्रेम माझ्या पाठीशी राहून दे. थँक्यू. होल्ड ऑन फॉर अ मोमेंट. पर्सनॅलिटीने ते रॉयलला आपल्याला पाहायला मिळाले जरूर, आणि आज मनाने सुद्धा ते रॉयल आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनयजी कांबळे सरांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही डिक्लेअर करतोय. मिस्टर धीरज भोईर, मिस्टर 360, द मनी विल बी ट्रान्सफर्ड थ्रू जीपे, सो नो वरीज. मगाशी तू ट्रॉफी शेअर का, मगाशी धीरज तू म्हटलास की ही जी ट्रॉफी आणि हा जो माझा सन्मान झाला हा सर्व तुमचा सन्मान आहे. पैशांचं पण तसंच होईल का? चालेल चालेल, सगळ्यांनाच देऊ, कारण आता बर्थडे आहे, सगळी पार्टी मागतीलच. सगळे करू जल्लोष, आज रात्री नक्कीच दिसेल. नाही, या लिस्टमध्ये धीरज भोईर पासून नंदेश नाईक पर्यंत 10 जण आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला किमान 500 रुपये तरी जरूर येतील. सो आज रविवार सुटला आपण असं म्हणूया. आणि मला वाटतं ईगल बॅग्सच्या माध्यमातून साहुल अण्णाच्या वतीनं बर्थडे गिफ्ट. ओ क्या बात है, प्लीज कम अँड दिस इज समथिंग स्पेशल. साहुल अण्णा, थँक्यू सो मच वन्स अगेन. महेंद्रजी नाईक यांना मी विनंती करू की या आपण फोटो फ्रेममध्ये. आणि मगाशी जी आम्ही अनाउन्समेंट केली बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज, खरं तर उत्कृष्ट गोलंदाजाचं नाव आम्ही जर उल्लेख केला, मनोज चव्हाण, टीम आहे ऐरोली कोलीवाडा. फक्त ॲनालिसिस सांगत असताना अजित सिंगच्या जागेवर मनोज चव्हाण असा नाम उल्लेख झाला. सो आय एम जस्ट टेकिंग माय वर्ड्स बॅक. मनोज चव्हाण हा इथे उपस्थित आहे आणि आज त्याचा सन्मान आपण करतोय. एक हरहुन्नरी खेळाडू ज्याला आपण शुक्रवारच्या दिवशी पहिल्या 2 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारताना आपण पाहिलं. आम्ही पुन्हा एकदा विनंती करू मनोज यांचा सन्मान करण्यासाठी सूरज म्हात्रे सरांना मी विनंती करू. या स्पर्धेचं जे टायटल आपण पाहताय, अनंत अर्थातच अण्णा म्हात्रे यांचे चिरंजीव सूरजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. वेल प्लेड, वेल बॉल एज वेल. सो वी हॅव 4 विनर्स, 4 विनर्स आपल्याकडे आहेत. आणि पहिलं नामांकन जाईल चतुर्थ क्रमांक, आम्ही ट्रॉफीवर तृतीय क्रमांकच लिहिले. सो पहिले अनाउन्समेंट आहे ऐरोली कोलीवाडा या टीमला मी विनंती करू 7,500 रुपयाचं कॅश प्राइज, एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण आपल्या संपूर्ण टीम सोबत या. आणि महेंद्रजी नाईक या साहेबांना विनंती करू की आपण आपला शुभ हस्ते हा सन्मान या टीमचा करायचा आहे. अभि जोशी आणि स्वतः खरं तर आपण बघितलं गेलं मगाशी ज्यानं बेस्ट बॉलर हे नामांकन स्वीकारलं तो मनोज चव्हाण आज ऑन बिहाफ ऑफ टीम हा सन्मान स्वीकारतील. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, आम्ही अभिनंदन करू या टीमचं. ऐरोली कोलीवाडा बालादादा यांचे आम्ही खरं तर अभिनंदन करू. त्यांची टीम आणि त्यांचे सदस्य आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तृतीय क्रमांक कॅश प्राइज 7,500 रुपये. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय सूरजजी म्हात्रे सरांना की आपण हा सन्मान करण्यासाठी यावं. तृतीय क्रमांक ऑफकोर्स वी कॅन सी अंडर 22 टीम कुक्षेत या टीमला बिलॉंग करत असताना सर्व सदस्य जे उपस्थित असतील सर्वांनी या. मिस्टर विनय शर्मा अँड आम्ही हे आहेत नवी मुंबईचे उद्याचे भविष्य, अ फ्युचर ऑफ नवी मुंबई क्रिकेट. दीपकजी पाटील, अनुपजी पाटील, सूरजजी पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली कुक्षेत गाव आणि त्यांनी लॉन्च केलेली ही टीम आज इथे यांचा सन्मान होतोय. कुक्षेत अंडर 22 टीम कॅप्टन मिस्टर विनय शर्मा आणि त्यांची संपूर्ण आर्मी. 50 धावांचा खेळ जो आपण पहिला संकल्प पाटील तोही आज फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वन्स अगेन मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि द्वितीय क्रमांक घरची स्पर्धा आणि आज या घरच्या स्पर्धेमध्ये
द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अशी दोन्ही बक्षिसं म्हणजे 30,000 रुपये आणि 15,000 रुपये अनुक्रमे टोटल होणार 45,000 रुपये रोख, 2 ट्रॉफीज आणि हा सन्मान होईल टीम मच्छिंद्र स्मृती दारावे आणि स्वर्गीय अनंत म्हात्रे स्मृती 11 दारावे या टीमचे सर्व सदस्य विकी भोईर, धीरज भोईर याचबरोबर संपूर्ण सदस्यांना मी विनंती करू की आपण या. नंदेश तुम्ही फ्रेम मध्ये जा, कामेश तुम्ही फ्रेम मध्ये जा प्लीज. आणि सर्व पाहुण्यांना मी विनंती करू आपण आपल्या संयुक्त हस्ते एक एक करून आपण पुढे यावं. आपण दोन्ही ट्रॉफी आपण देऊया. चिमुकल्याने इथे बसला तरी चालेल, पाहुण्यांना मी इथून बक्षीस वितरण करण्याचा प्रयत्न करू. इथे बसला तरी चालेल. या 2 ट्रॉफीज प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक SN ग्रुप आयोजित या स्पर्धेचं टायटल, या स्पर्धेचं रनर अप टायटल आणि दोन्ही नामांकन जाईल. टीमचं नाव आहे दारावे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्वतःसाठी. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल टीम मेंबर्स. आणि खरं तर आज या ठिकाणी हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला असं आपण डिक्लेअर करूया. वन्स अगेन थँक यू सो मच फॉर एव्हरीवन.